ओके. सो आज आपला वास्तुशास्त्राचा जो पहिला डे होता, वर्कशॉपचा फर्स्ट डे होता. कसं वाटलं तुम्हाला? माहिती तुम्हाला अशी छान वाटली, उत्तम वाटली, की खरोखरच हे मला आधी माहीत नव्हतं असं वाटलं? सो तुम्ही एक छोटासा फीडबॅक द्यायचा डे वनचा. हम्म. येस, कोणीही कोणी, मी हँड रेज करायला नाही सांगणार, डायरेक्टली बोल. खूप छान वाटलं मॅडम. ओके, नेहा मॅडम, हा बोला. खूप छान वाटलं. बरं, आणि ही हा माहिती तुम्हाला आधी माहित होती याच्यातली, जेवढं मी नाही, सांगितलं? नाही यातलं काहीच माहित नव्हतं. पण भावाच्या घरामध्ये थोडा प्रॉब्लेम झालेला, तेव्हा ते वास्तूचं केलं म्हणून मला पण की वास्तुशास्त्र काहीतरी आहे आणि त्याच्या टॉयलेटमध्ये प्रॉब्लेम होता. ओके. तर मग ते म्हणजे मग ते काहीतरी ब्रह्माचं स्थान काहीतरी टॉयलेटमध्ये होतं, असं काहीतरी हम्म. होतं. तर मग त्या ओके. रेमेडीज करून त्यांनी ते हे केलं. ब्रह्मस्थानामध्ये जर टॉयलेट आलं तर हा. त्या घराण्यामध्ये भयंकर वास्तुदोष निर्माण होतात, भयंकर. हो. मग ते म्हणजे अगदी हो. जीवावर बेतू शकतो. हो. असं झालं म्हणूनच म्हणजे मला ते कळलं. आणि म्हणून म्हणजे तो मग मी आता वर्ड आता यूज नाही केला. हा. हम्म. म्हणजे असं होत होतं त्याच्या घरात. मग तेव्हा म्हणजे खूप अति प्रमाणात झालं ना, तेव्हा आम्हाला वाटलं आता हे घर आपण बदली करायचं. पण मग काहीतरी म्हणा कोणीतरी असं सांगितलं की नाही, आपण त्याची हे करून बघूया, वास्तुशास्त्रानुसार करून बघूया. आणि मग ते करायला गेलं तेव्हा ते येऊन बघितलं त्यांनी आणि तेव्हा ते कळलं. बरोबर. त्यामुळे ह्याचं थोडस वेगळा अनुभव एक ऐकायला आणि खूप छान वाटलं. चलो, थँक्यू, थँक्यू सो मच. अ, बरं. मॅम रसिका. रसिका मॅडम, व्हिडिओ ऑन केला तर मला आवडेल, कारण सगळ्यांनी व्हिडिओ ऍक्च्युली ऑन माझा केला. फ्रंट कॅमेरा थोडा बिघडलेला आहे, त्यामुळे माझा फ्रंट कॅमेरा तर चालू होत बाकीचे नाहीये. सगळे, वर्षा मॅडम, निशा मॅडम, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा, कारण आपल्याला आता थोडा वेळ राहिलाय. कारण मी येस. प्रत्येक क्लासमध्ये करते मॅम, बट हा हा, थोडा बोला, नो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम. कॅमेऱ्यात. ऍक्च्युली माझ्या घरातलं टॉयलेट जे आहे ते ईशान्य कोपऱ्यात आहे. हम्म. आणि त्यामुळे आता मी क्रिस्टल्स वगैरे रॅके वगैरे सगळे करते, त्यामुळे थोडं स्टेबल आहे. बट जे काही दोष वगैरे होतात, जॉब नाही भेटणं, आर्थिक हे ते सर्व मला प्रॉब्लेम होतात. तर ईशान्य कोपऱ्यातलं टॉयलेट. मोस्ट ऑफ तुमचे पैसे ब्लॉक होणार. हा हा, खूप 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 हम्म. होत आहेत. हम्म. मग त्याला आपल्याला काही दोष आहे का, की आपल्याला ते काढावंच लागतं ईशान्य कोपऱ्यातलं टॉयलेट? आता आपण उद्याचा दिवस पण घेऊया ना, मग तुम्ही डिटेलमध्ये मी ओके. सांगेन. येस, शुअर. फक्त फर्स्ट डे झाला आज आपला. ओके. ओके. वर्षा मॅडम. वर्षा मॅडम, प्रवासात आहात का? हो मॅडम, रेल्वे स्टेशन वरती आहे. हो. हो, सो सॉरी. काय करू मग, 7च्या ऐवजी वेगळ्या टायमिंगला घेऊ का सेशन? नाही नाही नाही, राहू दे, काही प्रॉब्लेम नाही. नाही का, उद्याचं सेशन मग आपण 8ला घेऊया का? काहीच प्रॉब्लेम नाहीये मला, उद्या नाही 8. मॅम, काही प्रॉब्लेम नाही, हाच टायमिंग ठेवूया. उद्या आहे मी घरी. उद्या आहे ना, ओके. मॅडम कारण 8 वाजता उद्या घेतलं तर बरंच होईल. बरंच होईल. कारण की ठीक आहे, मी नो गाडीवर प्रॉब्लेम. असते. हो, नो प्रॉब्लेम. बस. आपण हो. 8 वाजता घेऊया. हा, चालेल. उद्या काय माझं एक सेशन आहे. ठीक आहे, 8 वाजता काहीच प्रॉब्लेम नाही मला. हो, ओके चालेल. ओके, कारण ते तुम्हाला ओके. व्यवस्थित ऐकता आलं पाहिजे. हो हो हो. ओके, ठीक आहे. काय थांब जरा बघ. बरं, हर्षा मॅडम, कसा वाटला आजचा सेशन? सेशन खूप छान वाटलं आणि बऱ्यापैकी ह्याचं नॉलेज म्हणजे बऱ्याच लोकांना असतं. आपण बरेच पुस्तकं वाचत असतो. पण तुमची ती माहिती शनिवारवाडा, कोल्हापूर देवी मंदिर, ते सगळं मला आवडलं. पण हल्ली बिल्डर लोक काय करतात, मुद्दामून उपदिशेलाच ब्लॉक घेतात म्हणजे लोकांना कन्फ्युज करायला. आणि बऱ्याच वेळा टॉयलेट वगैरे ना, म्हणजे जसं ते तुम्ही बोलतात ना उत्तर ईशान्य, तसं येतच म्हणजे बऱ्याच ब्लॉकला असं काय ते बिल्डर. आपल्या सोयीनुसार करतात. ते तुमचा बेनिफिट हा, बघत नाही. उपदिशांमध्येच बरे बिल्डिंग म्हणजे. त्यांची जागा कुठे वाचतेय, त्यांना बेनिफिट हम्म, कसं होतं ते बघतात. हम्म. तू नळ बंद कर. बाकीच्या सगळ्यांनी आपले माईक म्यूट करा प्लीज. एकच मिनिट, मीच म्यूट करते. माहिती. ओके. रोहिणी मॅडम, रोहिणी पाटील, हा. हा. हॅलो हॅलो. येस, बोला. मला खूप म्हणजे वास्तुशास्त्रानुसार आवड आहे स्वतःला. आणि आमचं घर चालूच झालेलं आहे आता सध्या. म्हणून मला खूप इंटरेस्ट होता की मॅडमांकडनं काही आपल्याला जर शिकायला मिळालं तर खूपच चांगलं होईल असं. ओके, चलो, ग्रेट. बरं, सेशन आवडला? पॉइंट कळले हो तुम्हाला मॅम, सगळे? खूप छान आहे. हो हो, खूपच छान माहिती मिळाली. चलो, बरंच माहिती नव्हतं. थँक्यू सो मच. स्मिता मॅडम, स्मिता काळे. त्यानंतर आपण रजनी मॅडमला घेऊया. येस. मॅडम, सेशन खूपच छान होता. म्हणजे पिक्चर अगदीच क्लिअर झाल्यासारखं झालं. म्हणजे काहीच मनात म्हणजे डाऊट्स राहिलेच नाही. चलो, एकदम थँक्यू. खूप छान, खूप आवडलं.
थँक्यू सो मच. खूप डोक्यावरून गेलं नाही ना? नाही 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 खूप आवडलं. चलो, थँक्यू सो मच. ओके. रजनी मॅडम. होतंय का अनम्यूट? हा. त्यानंतर खूप छान झालं राजश्री मॅडम फुलारी. आणि तुम्ही खूप सुंदर समजून सांगतात ना ते खूप छान वाटतं आणि मी लिहून पाठवते ना. थँक्यू सो मच. छान मस्त मस्त खूप राजश्री मॅडम. मॅडम मी राजश्री वास्तुशास्त्र फक्त ऐकून होते खरं, पण आज तुम्ही जे सांगितलं, जे समजावून सांगितलं ना, खूप छान वाटलं आणि समजलं पण काय काय. आपण वन टाइम इन्व्हेस्टमेंट घर घेतो, साडीसाठी 17 दुकानं फिरतो, पण एक घर खरंच विचार केला नव्हता मी पण. घेऊन टाकलं घर. झालं पाहिजे आपल्या आयुष्यात आपलं घर असं म्हणून ते घेतलं. पण चांगलं आहे म्हणजे. आता उद्या बघू काय पुढे काय दोष आणि फायदे वगैरे. तुम्ही फार छान समजून सांगता मॅडम. खरंच आवडलं मला आजचं सेशन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सोनाली मॅडम, आता तुम्ही ऍडमिशन घेतलात का लगेच लास्ट मोमेंटला? नाही, कोणतरी दुसरं होतं. हा, बोला. ग्रुपला ऍड होते मॅम मी. फक्त ओके लिंकच आली नाही. हा. ओके. नाही मॅम, छान सांगितलं तुम्ही. पंचमहाभूतांचं जे आपल्याला आपण ऐकून असतो, पण ते ऍक्च्युअल वास्तूमध्ये कसं असतं ते तुम्ही छान सांगितलं. थँक्यू सो मच. छान पटलं. म्हणजे मेन काय होतं, तुम्ही टीचिंग इतकं छान करता ना, ते फिटच होऊन जातं मेमरीमध्ये चलो, आणि थँक्यू अजूनही सो मच. जाणून घ्यायला खूप छान वाटेल. येस, डेफिनेटली. आशा मॅडम, आपला सेशन उद्या 8 वाजता असणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे नमस्कार तुम्हाला मॅडम. व्यवस्थित ऐकता येईल. हा, येस. खूप छान झालं आजचं सेशन. ऍक्च्युली तसं वास्तूविषयी थोडंसं नॉलेज होतं म्हणा, पण ऍप्लिकेशन मे बी असं टाळलं जातं किंवा अरे असं होईल की नाही, होईल की नाही असं. पण आज सेशन ऐकलं तर असं वाटतं की नाही, हा सुरुवातीपासून आधीपासूनच थोडासा अभ्यास करत करतच जर आपण वास्तूवर जर काम केलं तर खूप 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 गोष्टींचा आपल्या आयुष्यावर, जीवनावर त्याचा खूप मस्त चांगला प्रभाव पडू शकतो. येस, की तुम्ही जे काही पंचमहाभूतांचं जे सांगितलं ते मला खूप जास्त पटलं ऍक्च्युली. कारण की विटांपासून आपण ते पंचमहाभूत आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये पण ते आहेत, आपल्या वास्तूमध्ये सुद्धा ते आहेत आणि तेच आपल्याला अवतीभोवती मिळणार आहे. तर त्याची एनर्जी कशी असू शकते तर ती पुढे तुमच्याकडनं नक्कीच शिकायला जास्त आवडेल आता मला. ते थँक्यू खूप सो छान झालं. मच. थँक्यू सो मच. बरं, आपण एक लास्ट घेऊया आता. श्वेता मॅडम. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, वास्तूबद्दल थोडंफार नॉलेज होतं, पण तुम्ही भारताचा नकाशा जो समजावून सांगितलात त्याच्याबद्दल बिलकुल नॉलेज नव्हतं. ते आज कळलं, पण छान वाटलं ऐकून आणि खूपच सेक्शन छान झाले, खूप नॉलेज आलं. थँक्यू सो मच. बरं, आपण उद्या सगळ्यांनी भेटूया 8 वाजता, ठीक आहे? आणि उद्या नोटबुक पेन घेऊन बसायचंय, कारण उद्या तुमच्या घराचं आपण मॅप पण बघणार आहोत आणि बाकीच्या गोष्टी या दिशेला, या डायरेक्शन मध्ये येत असेल तर काय होतं, सो तुम्ही त्याचा खरोखरच अनुभव घेतलाय का, हे आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत, ठीक आहे? सो थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू.